नमस्कार मित्रांनो, प्रिय कुंभ राशीवाल्यांनो, आज जी गोष्ट मी सांगणार आहे ती फक्त भविष्यवाणी नाही, ती तुमच्या आयुष्याचा आरसा आहे. त्यामुळे आधी कुठलाही न्याय न करता, घाई न करता मन शांत करून ऐका. कारण काही गोष्टी गोड असतील, काही टोचतील, पण प्रत्येक शब्द सत्याच्या खूप जवळ असेल. कुंभ राशीचे लोक बाहेरून जितके मजबूत दिसतात, आतून तितकेच संवेदनशील असतात. तुमचं मन खूप मोठं असतं, पण तुम्ही ते जगाला दाखवत नाही. वेदना खोलवर सहन करता, पण कुणासमोर उघडपणे सांगत नाही. नात्यांची वेळ आली तर तुम्ही जीव लावता, पण जेव्हा विश्वास तुटतो तेव्हा मनाचे दरवाजे कायमचे बंद करता. ही तुमची ताकदही आहे आणि तुमची परीक्षा देखील. आज एकदा एकटे बसून विचार करा, खरंच तुम्ही स्वतःसाठी जगलात का? की नेहमी इतरांच्या अपेक्षांचं ओझं उचलत राहिलात आणि जेव्हा स्वतःसाठी काही करण्याचा प्रयत्न केला तेव्हा लोकांनी प्रश्न उभे केले नाहीत का? 100% केले असतील. कारण जगाला तुमची चांगुलपणा हवा असतो, तुमचा आनंद नाही. एक्सपेक्टेशन हाच सर्वात धोकादायक सापळा आहे आणि कुंभ राशीचे लोक अनेकदा याच्यात अडकतात. तुमच्या राशीचे स्वामी शनी आहेत, कर्माचे न्यायाधीश. शनी कुणाशी वैर ठेवत नाहीत, पण कर्माचा हिशोब बराबर करतात. जेव्हा तुम्ही या पृथ्वीवर जन्म घेता त्याच क्षणापासून शनी तुमच्या आत्म्यात एक जबाबदारी लिहून देतात. ही आत्मा इतरांसाठी कामी येईल. हे ऐकून तुम्हाला जड वाटेल, पण तुमचं आयुष्य मागे वळून बघा. किती वेळा तुम्ही स्वतःपेक्षा आधी इतरांना ठेवलं आहे. आता त्या मोठ्या बदलाबद्दल बोलूया जो तुमच्या आयुष्यात सुरू आहे. गोचरात असा एक योग बनला आहे ज्याने तुमची दिशा बदलायला सुरुवात केली आहे. याचा परिणाम अचानक नाही, हळूहळू जीवनाला नव्या मार्गावर आणतो. याची सुरुवात आधीच झाली होती, पण आता त्याचा प्रभाव वेगाने जाणवू लागला आहे आणि येणाऱ्या काळातही त्याचा परिणाम राहणार आहे. म्हणून चला कुंभ राशीवाल्यांनो, उशीर न करता जाणून घेऊया ती मोठी भविष्यवाणी. पण त्याआधी व्हिडिओला एक लाईक करा, व्हिडिओला हायप जरूर करा आणि मनापासून कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा, जय शनिदेव. ही संपूर्ण गणना चंद्र राशीच्या आधारावर आहे. पण ज्यांना चंद्र राशी माहिती नाही त्यांनीही हे नाव किंवा लग्नाशी जोडून समजू शकतात. तुमची कुंडली ज्या क्रमाने बनते त्यात शनी आणि केतूची स्थिती एक खास संबंध तयार करत आहे. हा संबंध ज्योतिषात षडाष्टक योग म्हणून ओळखला जातो. याला हलक्यात घेतले जात नाही, कारण तो माणसाला आतून बदलून टाकतो. हा योग जीवन हलवून ठेवतो जेणेकरून माणूस आपली खरी ताकद ओळखू शकेल. काही विद्वान याला कौर योगही म्हणतात. कदाचित म्हणून की हा आतमध्ये धर्मधर्म, बरोबर चूक, स्वार्थत्याग यांचं युद्ध घडवतो. जसं महाभारताचं युद्ध बाहेर नाही, आधी आत झालं होतं, तसंच काहीसं. आता सत्य ऐका. मागची काही वर्षे तुमच्यासाठी सोपी नव्हती. नात्यांमध्ये तुटणं, पैशांची अनिश्चितता, करिअरमध्ये चढउतार, कुटुंबाची चिंता, काही ना काही असं घडलं ज्याने तुम्हाला आतून बदलून टाकलं. पण तुम्ही लक्ष दिलंत का? त्याच अनुभवांनी तुम्हाला शहाणं बनवले. टेक्नॉलॉजी असो, सोशल मीडिया असो, लोकांना ओळखणं असो, पैसे सांभाळणं असो किंवा नातेसंबंध समजणे, आज तुम्ही आधीपेक्षा खूप परिपक्व आहात. तुम्ही आता तो व्यक्ती राहिलेला नाही जो काही वर्षांपूर्वी होता. तुम्ही वेदनेतून शिकलात, फसवणुकीतून समजलात आणि संघर्षातून ताकद घेतली. शनी जेव्हा शिकवतात तेव्हा आधी पाडतात, मग उभं करतात. पण जेव्हा उभं करतात तेव्हा आधीपेक्षा उंच उभं करतात. त्यामुळे कुंभ राशीवाल्यांनो, हा काळ घाबरण्याचा नाही, जागण्याचा आहे. नियती दगडावर लिहिलेली असते, पण तिला वाचून समजून त्यापेक्षा वर उठणे हे तुमच्या हातात आहे. आणि शनीची खरी कृपा त्याच्यावर होते ज्याच्यात सत्याचा सामना करण्याची हिंमत असते. लक्षात ठेवा, तुमची कथा अजून संपलेली नाही. खरा अध्याय तर आता सुरू होतोय. प्रिय कुंभ राशीवाल्यांनो, आता जे मी सांगणार आहे ते लक्षपूर्वक ऐका. कारण हे तुमच्या वर्तमान परिस्थितीचं थेट सत्य आहे, कोणतीही गोड गोष्ट नाही. आजचा कुंभ राशीचा व्यक्ती
स्त्री असो किंवा पुरुष, तो आता तो राहिलेला नाही जो प्रत्येक गोष्टीवर काय होईल, कसं होईल, कुणी मदत करा असं विचारायचा. वेळेनं तुम्हाला बदललं आहे. आता तुम्ही स्वतः निर्णय घेऊ लागला आहात, स्वतः उभं राहायला शिकलात आणि स्वतःचे मार्ग तयार करू लागला आहात. जेव्हा माणूस स्वतंत्र बनतो तेव्हा जीवन त्याची परीक्षा घेते. आव्हानं येणं स्वाभाविक आहे. हाच तो काळ आहे जेव्हा षडाष्टक योग सक्रिय झाला आहे. हे समजून घ्या. 6वा भाव रोग, ऋण आणि शत्रूचा असतो. 8वा भाव अडथळे, अपघात आणि खोल परिवर्तनाचा असतो. जेव्हा हे दोन्ही भाव एकत्र येतात तेव्हा जीवन हलवून टाकतात, जेणेकरून माणूस जागा होईल. जेव्हा शनी आपली चाल बदलून मजबूत स्थितीत येतात आणि केतूसोबत हा विशेष संबंध तयार करतात तेव्हा परिणाम खोल असतो. पण ज्योतिषाचा एक नियम आहे, जर अशा योगात ग्रह मजबूत असतील किंवा एकमेकांशी संतुलन राखतील तर हाच योग कठीण परिस्थितीतूनही शुभ परिणाम काढून देतो. आता नियती काय संकेत देत आहे ते ऐका. येणाऱ्या काळात तुमच्या आयुष्यात 3 मोठे बदल निश्चित दिसतील. पहिला, मानसिक दबाव. मेंदूवर ताण वाढेल कारण आता तुम्ही प्रत्येक गोष्ट समजून निर्णय घ्यायला इच्छाल. दुसरा, नातेसंबंध किंवा ठिकाण बदलण्याचा योग. काही नाती तुटतील किंवा तुम्ही स्वतः अंतर ठेवाल. तिसरा, पैसे वाचवण्यासाठी तुम्हाला त्या लोकांपासून दूर राहावं लागेल जे फक्त तुमचा फायदा घेत होते. हे बदल फक्त आर्थिक नाहीत तर मानसिक आणि भावनिकही असतील. शहाणे कुंभ राशीचे लोक आधीपासून याची चाहूल घेत आहेत. आता एक सकारात्मक वळणही आहे. जसं जसं हा योग मजबूत होईल तशी तुमची विचारसरणी बदलेल. आधी जिथे नात्यांमध्ये तुमचे पैसे, वेळ आणि ऊर्जा संपत होती, आता तुम्ही हिशेब ठेवायला शिकाल. बचत, सुरक्षा आणि स्थिरता तुमची प्राथमिकता बनेल. कुटुंबाच्या नावाखाली जो गैरवापर होत होता तिथे तुम्ही मर्यादा ठरवाल. काही लोक वेगळं राहण्याचा किंवा अंतर ठेवण्याचा निर्णयही घेऊ शकतात. अनेक नाती जी फक्त दिखावा किंवा खोट्या वचनांवर टिकली होती ती हळूहळू स्वतःहून सुटतील. आणि हो, टीका देखील होईल. लोक म्हणतील तुम्ही बदललात. पाठीमागे चर्चा होईल. बदनाम करण्याचा प्रयत्न होईल. कारण जेव्हा कुंभ राशीचा व्यक्ती स्वतःसाठी उभा राहतो तेव्हा इतरांना अस्वस्थता होते. तुम्ही थोडं तीव्र उत्तर द्यायला लागाल. आता कोणी तुमच्या भावना, वेळ किंवा कौशल्याचा फायदा घेऊ शकणार नाही. जे लोक सवयीने तुम्हाला वापरत होते ते स्वतः दूर होतील. ऐकायला विचित्र वाटतं, पण हीच आत्मसन्मानाची सुरुवात आहे. जबाबदाऱ्या आता निवडक असतील. प्रत्येक ओझं उचलणं बंद कराल. फक्त तीच जबाबदारी पार पाडाल जी खरंच आवश्यक आहे. बाकीपासून बाहेर पडायला शिकाल. काही लोकांच्या आयुष्यात कायदेशीर किंवा अधिकाराशी संबंधित गोष्टी येऊ शकतात. नोकरीत अन्याय, पैशांचा वाद किंवा हक्कासाठी लढा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या परिस्थिती तुम्हाला कमकुवत नाही तर जागरूक बनवतील. तुम्हाला समजेल की प्रत्येक ठिकाणी शांत राहणं योग्य नसते. आध्यात्मिकता वाढेल. पण तुमचं लक्ष हळूहळू व्यावहारिक जीवन आणि पैशांकडे जास्त जाईल. कारण आता तुम्हाला समजलं आहे की स्थिरता महत्त्वाची आहे. जे लोक तुमच्यावर दबाव टाकत होते त्यांच्या नजरेपासून दूर होण्यास सुरुवात कराल. तुम्ही स्वतःची वेगळी ओळख बनवू इच्छाल. सध्या तुमचं आयुष्य 2 भागात विभागलेलं वाटत आहे. एक मनाचं ऐकू इच्छितं, दुसरं जबाबदाऱ्यात अडकलेलं आहे. हाच आतला संघर्ष तुम्हाला थकवतो. पण आता तुम्ही एकच मार्ग निवडाल. काम, पैसा, मालमत्ता, नाव हे तुमचं फोकस बनेल. नाती आली तर ठीक, नाही आली तरी जीवन थांबणार नाही. जी नाती तुम्हाला 2 दिशांना खेचत होती त्यांच्यापासून अंतर बनेल. लोक थांबवण्याचा प्रयत्न करतील. मानसिक दबावही देतील. पण आता तुम्ही थांबणारे नाही. सुरुवातीला हेच तणाव देईल, पण हाच बदलाची पायाभरणी आहे. 8वा भाव नेहमी परिवर्तन आणतो, जुनं तोडून नवं बनवतो. सर्वात मोठा बदल काय असेल? तुम्ही स्वतःची किंमत ओळखाल. स्वतःची ब्रँड व्हॅल्यू समजाल.
प्रत्येक ठिकाणी हस्तक्षेप करणं बंद कराल. कुटुंबाच्या नावाखाली स्वतःला जाळणं थांबवाल. जी नाती करिअर बिघडवतात त्यांच्यापासून दूर व्हाल. संघर्ष कमी होईल कारण तुम्ही शांत राहायला शिकाल. कठोर शब्द कमी होतील. विनाकारण सल्ला देणं बंद कराल. आतून शांत, बाहेरून केंद्रित व्हाल. नाव आणि ओळखीवर काम कराल. हा काळ तुम्हाला घाबरवायला नाही तर जागवायला आला आहे. आणि लक्षात ठेवा, जेव्हा शनी बदलतात तेव्हा माणसाचे भाग्यही नवी दिशा धरते. आता जे घडतंय तेच तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जाईल जिथे तुम्ही खरंच पोहोचण्यासाठी बनलेले आहात. प्रिय कुंभ राशीवाल्यांनो, आता या संदेशाचा हा भाग खूप लक्षपूर्वक ऐका, कारण तो थेट तुमच्या नात्यांशी, तुमच्या मनाशी आणि तुमच्या भविष्याशी जोडलेला आहे. जर काही कारणामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात गैरसमज झाले असतील, अंतर आलं असेल किंवा मनमुटाव सुरू असेल, तर तुम्ही पूर्णपणे नातं तोडणारे नाही. तुम्ही आधी झुकून समजावून सुधारण्याचा प्रयत्न कराल, कारण मनापासून तुम्ही आजही नातं वाचवू इच्छिता. पण एक गोष्ट ठरलेली आहे, नातं खरं आणि प्रामाणिक असेल तरच टिकेल. नाहीतर तुम्ही कोणताही गोंधळ न करता मागे हटाल. आता तुम्ही विनाकारण कुणाची साथ देणार नाही, कारण मागील काही वर्षात ज्यांची तुम्ही साथ दिली त्यांच्याकडूनच सर्वाधिक दुखापत झाली. तुम्हाला जाणवलं आहे की प्रत्येकासाठी उभं राहणे आवश्यक नसते. म्हणून आता तुम्ही मर्यादा ठरवायला शिकत आहात. सर्वात मोठा बदल हा आहे की आता तुम्ही मानसिक ताण डोक्यावर चढू देणार नाही. जी गोष्ट आधी तुम्हाला रात्रभर जागवत होती, आता तिला दुर्लक्ष करायला शिकत आहात. ही परिपक्वता आहे, कमजोरी नाही. कर्मक्षेत्रात तुमची ओळख वाढेल. लोक तुमच्या कामाकडे लक्ष देतील. हळूहळू एक वेगळी फॅन फॉलोईंग आणि सन्मान निर्माण होताना दिसेल. कारण जेव्हा कुंभ राशीचा व्यक्ती स्वतःवर लक्ष देतो तेव्हा जग स्वतः त्याच्याकडे पाहू लागते. या काळात पैसा आणि बचत तुमच्यासाठी खूप महत्त्वाची बनेल. तुम्ही खर्चापेक्षा बचतीवर जास्त लक्ष द्याल. भविष्य सुरक्षित करणे तुमची प्राथमिकता बनेल. हा बदल तुम्हाला आतून स्थिर करेल. हो, एक इशाराही आहे. तुमची वाणी सरळ आणि कठोर होऊ शकते. तुम्ही वळवून बोलणार नाही. जे चुकीचं वाटेल ते स्पष्ट सांगाल. यामुळे काही लोकांना वाईट वाटेल, बदनामीही होऊ शकते. पण हेही खरं आहे की यामुळेच तुमचा आत्मसन्मान परत मिळेल. भागीदारीचे काम किंवा नातं जिथे नुकसान जाणवेल तिथून बाहेर पडण्याचं धैर्यही येईल. तुम्ही समजलात की आत्मनिर्भर होणे जास्त महत्त्वाचे आहे. आता तुम्ही तुमच्या अटींवर जीवन जगू इच्छाल. काही कायदेशीर किंवा औपचारिक गुंतागुंतीही येऊ शकतात, जसं कागदपत्रांचं काम, अधिकार, व्यवहार किंवा नोकरीशी संबंधित बाबी. घाबरण्याची गरज नाही. या परिस्थिती तुम्हाला मजबूत बनवतील. तुम्ही शिकाल की स्वतःच्या हक्कासाठी उभे राहणे चुकीचे नाही. कुटुंबापासूनही थोडं अंतर ठेवू शकता, रागाने नाही तर मानसिक शांततेसाठी. जे लोक वारंवार आर्थिक किंवा भावनिक फायदा घेत होते त्यांच्यापासून अंतर आपोआप बनेल. याच काळात तुम्ही जीवनातील मोठे निर्णय घ्याल. समोरचा माणूस प्रामाणिक आणि स्वच्छ मनाचा असेल तर नातं पुढे जाईल. नाहीतर समजुतीच्या नावाखाली स्वतःला जाळणार नाही. आता तुम्ही कुणाच्या सांगण्यावर निर्णय घेणार नाही. तुमचा विचार, तुमची समज हेच तुमचं मार्गदर्शन बनेल. ऑक्टोबर 2026 पर्यंत तुम्ही स्वतःला उंचावण्यात गुंतलेले असाल, जरी त्यासाठी काही नाती मागे राहिली तरी. आणि हो, हा काळ संतुलित ठेवण्यासाठी थोडा आध्यात्मिक आधार आवश्यक आहे. शनिवारी सूर्यास्तानंतर शनी चालीसा पठण करा आणि रोज ओम नमः शिवाय जप मन स्थिर ठेवेल. हा उपाय भीतीसाठी नाही, शक्तीसाठी आहे. कुंभ राशीवाल्यांनो, तुमचं आयुष्य बदलत आहे. हा तुटण्याचा काळ नाही, घडण्याचा काळ आहे. जर आज तुम्हाला आतून तुटलेलं वाटत असेल, लोक तुम्हाला चुकीचं समजत असतील, तुम्ही शांत असाल पण आतून खूप सहन करत असाल, तर लक्षात ठेवा ही तुमची हार नाही. शनी जेव्हा कुणाला घडवतात तेव्हा त्याला साधारण राहू देत नाहीत. जे लोक आज तुमची कदर करत नाहीत तेच उद्या तुमची किंमत समजतील.
फक्त धैर्य ठेवा. शनी उशीर करतात पण न्याय पूर्ण करतात. येणारा काळ तुमची दिशा बदलू शकतो. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमचे कर्म स्वच्छ ठेवा. नशीब स्वतः मार्ग देईल. तर मित्रांनो, आजसाठी एवढेच. आम्हाला आशा आहे की आजची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तेव्हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय शनी महाराज.